चला तर मंडळी, जेव्हा कधी भाजीला काही नसेल तर ही रेसिपी एकदा बनवून बघा. अगदी 10 मिनिटातच ही रेसिपी तयार होते. अगदी सोपी आहे. तर इथे मी बेसन पीठ, थोडंसं तांदळाचं पीठ, ओवा, जिरे, मीठ आणि थोडीशी लाल मिर्च पावडर आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. आणि असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. काही तर इथे आपल्याला पकोडे करून घ्यायचे आहे, म्हणजेच भजी करून घ्यायचे आहेत. तर आज आपण भजीची आमटी बनवणार आहोत. तर इथे मी बाजूला एक तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि असं चमच्याच्या साहाय्याने इथे मी ते पकोडे करून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकताय. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा आणि या पद्धतीने असे छान असे पकोडे तयार करून घ्यायचे आहे. पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही, अशा पद्धतीने तुम्ही बॅटर तयार करा. तर ही सर्व आपण भजी चांगले याला तळून घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडने याला चांगलं आपण तळून घेतलेलं आहे. इथे बघू शकता. आणि थोडंसं इथे आपल्याला वाटण करायचं आहे. तर इथे मी कांदा, खोबरं, त्याचबरोबर अद्रक, लसूण हे चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि त्याची पेस्ट केलेली आहे. त्याच तेलामध्ये आपल्याला इथे हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता चांगलं तेल सुटलेलं आहे. इथे हवे ते मसाले ॲड करा. इथे मी हळद, काळा मसाला, लाल मिर्च पावडर, कांदा लसूण मसाला, धना पावडर हे सर्व मी टाकून इथे त्याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून याला एकदा अर्धासा मिनिट याला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. मसाला परताना इथे मी थोडंसं मीठसुद्धा टाकलेलं आहे आणि बाजूला गरम पाणी करायला ठेवलेलं होतं. तर गरम पाणीच वापरायचं आहे, जेणेकरून आपली तरी टिकून राहते आणि भाजीला छान टेस्ट येते. आवश्यकतेनुसार तुम्ही इथे पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि इथे पाणी टाकल्यानंतर परत मी मीठ चेक केलं तर अजून थोडंसं मीठ यामध्ये ॲड केलेलं आहे. एकदा चांगली याला उकळी येऊ द्यायची. मिनिटभर चांगलं याला उकळून घ्यायचं आहे मिडियम गॅसवरती. तुम्ही बघू शकता किती छान तर्री आलेली आहे. आणि आता या स्टेजला आपल्याला इथे उकळी आल्यानंतर याच्यामध्ये जे आपण भजी बनवलेली आहे ते सोडून घ्यायचे आहे आणि गरमागरम सर्व करायचे आहे. तर ही रेसिपी कशी वाटली एकदा कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि त्याचबरोबर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, त्याचबरोबर सबस्क्राईब देखील करा. तर अशाच छान छान रेसिपी आपल्या चॅनलवर सुद्धा आहेत, तर त्या बघायला विसरू नका. तर इथे तुम्ही बघू शकताय किती छान आपली भाजी तयार झालेली आहे. अगदी 10 मिनिटातच ही रेसिपी तयार होते. एकदा नक्की करून बघा. जेव्हा कधी काहीतरी वेगळं खायचं असेल किंवा भाजीलाच काही नसेल त्यावेळेस ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. अगदी झटपट होते. 10 मिनिटातच ही रेसिपी मी बनवलेली आहे. तुम्हीसुद्धा बनवू शकता. तर या पद्धतीने एकदा बनवून बघाल तर घरातले सुद्धा कायम बनवायला लावतील. तर एकदा नक्की करून बघा. त्याचबरोबर आता लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.